सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुली घाटात ट्रक आणि टाटा नेक्सॉन कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील एका तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार टाटा नेक्सॉन कार MH19 EG 7360 बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती, तर अशोक लेलँड ट्रक MH12 WJ 1994 सावंतवाडीहून बांद्याच्या दिशेने येत होता। आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास इन्सुली घाटातील वळणावर हा अपघात घडला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार घाटातील वळणावर ट्रक विरुद्ध लेनमध्ये आल्याने त्याच्या मागील चाकाची टाटा नेक्सॉन कारला जोरदार धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन दरीच्या दिशेने कलंडली। मात्र सुदैवाने कार दरीत कोसळली नाही आणि मोठी दुर्घटना टळली। या अपघातात कारमधील राकेश सकपाळ वय 31 बांदा यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। कारमधील अन्य दोघे प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही। अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। मी कुठली गाडी तुला दिसत नाही का? गाडी कुठे येते? फिरली गाडी माहिती का? अरे इकडचं हे पण का टायर पा कुठे त्याला कुठून मारला डंड?